मुंबईतल्या मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. लोक आपापल्या नावाचा शोध घेत आहेत. हातात स्लीप, मनात थोडा उत्साह आणि थोडी काळजी. आणि त्या सगळ्या गडबडीत एका बाजूला शांतपणे उभं असलेलं एक मशीन सगळ्यांच्या नजरेत अडकतं. हेच ते पाडो मशीन. दिसायला साधं पांढरट एक छोटा स्क्रीन आणि खाली प्रिंटरची छोटीशी तोंडासारखी फट. पण या साध्या दिसणाऱ्या डब्याभोवती सध्या जेवढी चर्चा रंगते तेवढी कदाचित कोणत्याही उमेदवाराभोवती सुद्धा चालू नसेल. मतदान चालू आहे. लोक आपापल्या मनातल्या पक्षाला मत देत आहेत, पण त्या मतांची मोजणी होईल तेव्हा हे नवं मशीन मध्ये येणार. ही जाणीव अस्वस्थ करते. समोर उभा असलेला अधिकारी लोकांना मतदानाची प्रक्रिया शांतपणे समजावतो. इथे बोटाला शाई लावू, इथे नाव तपासू, आत जाऊन बटन दाबायचं. आणि त्या सगळ्या नेहमीच्या वाक्यांमध्ये पावडोचा कुठेही उल्लेख येत नाही. तरीही पाठीमागे उभा असलेला तरुण विचारतो, सर हे दुसरं मशीन कशासाठी आहे? अधिकारी एक स्मित हास्य करतो. थोडा वेळ थांबतो आणि विषय बदलतो. इथेच कथेला सुरुवात होते. कारण जेव्हा एखाद्या यंत्राबद्दलच्या प्रश्नाला स्पष्ट उत्तर मिळत नाही तेव्हा तिथे संशयाचे बी पेरलं जातं. या पावडो मशीनची कथा एका दिवसात सुरू झालेली नाही आणि ती एका दिवसात संपणारही नाही. काही महिन्यांपासून ईव्हीएमच्या तांत्रिक अपग्रेडबद्दल चर्चा होती. पण त्या चर्चेत या प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिटच्या नावाच्या यंत्राचा उल्लेख जवळजवळ नव्हताच. सगळं प्रकाशझोतात आलं ते निवडणुकीच्या काहीच दिवस आधी. अचानक एका नोटीसमध्ये सांगण्यात आलं की मुंबईतील 140 मतमोजणी केंद्रांवर हे मशीन ठेवलं जाणार आहे. एक दोन नाही, सरळ 140. एवढ्या मोठ्या शहरात हा आकडा फार नाही, पण जेव्हा आकड्याऐवजी गुपचूप हा शब्द लोकांच्या मनात बसतो तेव्हा तो आकडा किती असला तरी भारी वाटू लागतो. पाडोचं तांत्रिक रूप बघितलं तर गोष्ट सरळ वाटते. मतमोजणीच्या वेळी कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट ही दोन मुख्य घटक आपल्या कामाला लागतात. कंट्रोल युनिटचा छोटासा डिस्प्लेच निकाल दाखवतो आणि त्या छोट्या स्क्रीनवर हजारो मतांचं भाग्य दिसतं. पण कल्पना करा, मतमोजणीच्या खोलीत सगळे बसलेत, अधिकारी बटणं दाबतायत, प्रतिनिधी नजर खिळवून बसलेत आणि अचानक कंट्रोल युनिटचा स्क्रीन काळा पडतो. त्या एका क्षणात सगळं थांबतं. आवाज मंदावतात. कुणीतरी म्हणतो मशीन बंद पडलं. तिथेच पाडो आत येतं. अधिकारी शांतपणे त्या गोड डब्याला कंट्रोल युनिटच्या मागच्या पोर्टला जोडतो, वायर घट्ट बसवतो आणि काही सेकंदात त्या नव्या स्क्रीनवर आकडे उमटू लागतात. हे पाहून सगळ्यांच्या मनात एकाच वेळी दोन विरुद्ध भावना येतात, दिलासा आणि शंका. दिलासा असा की मतमोजणी थांबली नाही आणि शंका अशी की हे आकडे नक्की आधीच्या मशीन मधलेच आहेत ना. हीच ती रेषा आहे जिथे तंत्रज्ञान आणि विश्वास यांची कुस्ती सुरू होते. पाडोच्या आत बसलेला प्रोसेसर कंट्रोल युनिट मधला डेटा वाचतो. तोच डेटा मोठ्या स्क्रीनवर दाखवतो आणि प्रिंटर त्याची कागदावर नोंद काढतो. कुठेही डेटा बदलण्याची परवानगी नसते अशी तांत्रिक भाषा सांगते. पण लोकशाहीची भाषा थोडी वेगळी असते. ती विचारते, मला हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहू दे, समजून घेऊ दे, मग मी विश्वास ठेवतो. राजकीय पातळीवर बघितलं तर या मशीनने पूर्ण खेळच बदलला आहे. राज ठाकरे यांनी दिलेलं पत्र फक्त एका राजकारण्याचं पत्र नव्हतं, ते एका संशयित मतदाराचा आवाज होता. आम्हाला सांगितलं का नाही? हा प्रश्न फक्त एका पक्षाचा नाही तर सर्व पक्षांचा आहे. कोणतंही नवीन तंत्रज्ञान, विशेषतः निवडणुकीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत अचानक येतं तेव्हा राजकारणीच नाही तर सामान्य नागरिकही मागे वळून विचारतो, या मागचं सत्य काय? विरोधी पक्षांनी या मशीनला वोट चोरीचं साधन म्हणून हिनवायला उशीर केला नाही आणि सत्ताधाऱ्यांनी ते निवडणूक प्रक्रियेतलं एक प्रामाणिक सुधारणा म्हणून मांडायला. पण प्रश्न असा आहे की सत्य नेमकं कुठे उभं आहे? मशीनच्या तोंडात की माणसाच्या मनात? मतमोजणीच्या रात्रीचं दृश्य डोळ्यासमोर आणा. एका मोठ्या सभागृहात टेबलावर ईव्हीएमची रांग लावलेली आहे. प्रत्येक टेबलाभोवती अधिकारी, पोलीस, पक्षाचे प्रतिनिधी आणि काही दूर उभे राहून सर्व काही पाहणारे पत्रकार. खोलीत लखलखतील लाईट्स, पण वातावरणात थोडी दडपणाची काळी सावली. एका टेबलावर अचानक गोंधळ होतो. डिस्प्ले दिसत नाही असा आवाज येतो. सगळ्यांच्या नजरा तिकडे वळतात. तेव्हा एका कोपऱ्यात ठेवलेला पांढरा डबा हळूच जागा होतो. अधिकारी त्याला उचलतो, टेबलावर आणतो, सीयूच्या मागच्या पोर्टला जोडतो. त्या जोडणीचा आवाज त्या खोलीत न ऐकू येत असला तरी त्या क्षणी अनेकांच्या मनात धसकाच होतो. पावडोचा स्क्रीन हळूहळू उजळतो. त्यावर उमेदवारांची क्रमांक, चिन्ह, त्यांच्या मतांची संख्या दिसायला लागते. अधिकारी प्रिंटर चालू करतो. कागद बाहेर येतो. टेबलावर पसारा होतो. सर्वजण त्या कागदावर डोळे रोखून पाहतात. प्रतिनिधी पेनने त्यावर ओळी मार्क करतात, आपापल्या नोंदीशी तुलना करतात. बाहेर उभा असलेला कार्यकर्ता फोनवर आपल्या नेत्याला अपडेट देतो, मशीन बिघडलं, पाडू लावलं, पण आकडे जुळतायत की नाही अजून पाहतोय. त्या क्षणी तंत्रज्ञान आपलं काम करत असतं, पण लोकशाहीचं हृदय मात्र धडधडत असतं. या सगळ्यात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे तयारीचा आणि संवादाचा अभाव. जर हेच मशीन काही महिन्यांपूर्वी
पक्षांच्या प्रतिनिधींसमोर आणलं असतं, त्यांना प्रत्यक्ष डेमो दाखवला असता, प्रश्न विचारू दिले असते, तर कदाचित आज हा वाद इतका भडकला नसता. पाडो तांत्रिकदृष्ट्या कितीही परफेक्ट असलं तरी लोकांच्या मनातील शंकेच्या बिनतारी सिग्नलला ते शांत करू शकत नाही. तिथे निवडणूक आयोगाचं काम सुरू होतं आणि तिथेच ते अर्धवट वाटायला लागतं. एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. मतमोजणी व्यवस्थित चालू असताना पाडोची खरंच गरज किती वेळा पडेल? कदाचित एकदाही नाही, कदाचित एखाद्या एक दोन्ही केंद्रात. मग असं असेल तर या मशीनभोवती इतका गाजावाजा अगदी शेवटच्या क्षणी का? एवढी तयारी करून ठेवली होती तर त्याचं जाहीरीकरण काही दिवस आधी का नाही केलं? हे प्रश्न तुमच्या आमच्या सामान्य प्रेक्षकांच्या मनात येणारेच आहेत. आणि ज्या दिवशी प्रश्नांची संख्या उत्तरापेक्षा जास्त होते त्या दिवशी कोणताही तांत्रिक उपाय राजकीय वाद बनतो. या सगळ्या तांत्रिक, राजकीय आणि भावनिक पेचांमध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. पाडो हा मुद्दा एका मशीनपुरता मर्यादित नाही. हा मुद्दा आहे निवडणूक प्रक्रियेच्या भविष्याचा. पुढच्या काळात जर प्रत्येक महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत अशी सहाय्य केंद्रे आणली गेली तर त्याभोवतीचा संवाद कसा असेल? त्यावेळी आपण थोडे जास्त जागरूक आणि तितकेच माहितीपूर्ण असू का? की पुन्हा असाच एखादा निर्णय शेवटच्या क्षणी येईल? काही जण या सगळ्याला सरळ नजरेतून पाहतात. त्यांना वाटतं मशीन आहे ना, बिघडू नये म्हणून बॅकअप ठेवला, त्यात एवढं काय? कदाचित त्यांचं काही अंशी बरोबर आहे. पण जेव्हा मत हे फक्त एका बटनाचं दाबणं नसून आपल्या भवितव्यावरचा परिणाम असतो, तेव्हा त्या मताची मोजणी कशी होते? कोणत्या यंत्रातून जाते? कोणते कनेक्शन त्याला स्पर्श करतात? याबद्दल प्रश्न सामान्य आणि योग्यच आहे. या प्रश्नाला तुम्हाला तंत्रज्ञान समजत नाही असं म्हणून झिडकारणं हीच खरी भीतीदायक गोष्ट आहे. पाडो मशीनमध्ये बसवलेला प्रत्येक छोटा घटक, प्रत्येक वायर, प्रत्येक कोडचा ओळ तिच्या जागेवर तांत्रिकदृष्ट्या योग्य असू शकते. पण त्या मशीनला मतदाराच्या मनातील जागा मिळणार का? हा प्रश्न अजूनही हवेत तरंगतोय. राजकीय नेते आपापल्या बाजूने बोलत राहतील, आयोग आपलं अधिकृत भाष्य करत राहील, तज्ज्ञ लोक याचे फायदे तोटे मोजत राहतील. पण मतदार म्हणून, नागरिक म्हणून आपण या सगळ्यात आपला विचार कुठे ठेवतो हे ठरवणं आपल्याला करावं लागणार आहे. तुम्ही स्वतःला एकदा त्या मतमोजणी केंद्रात उभं असल्याची कल्पना करा. समोर टेबलावर ईव्हीएम, बाजूला पाडू, हातात कागद, डोळ्यांसमोर आकडे आणि पोटात कालवा कालव. कोणावर विश्वास ठेवायचा? मशीनवर की आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रक्रियेवर? आणि जर या दोन्हीपैकी कुठेही तडा दिसला तर तो जोडण्यासाठी पुढे काय करायचं? या सगळ्या गोष्टींचं उत्तर कदाचित आपणाला लगेच मिळणार नाही. कदाचित 17 तारखेनंतर काही अनुभव येतील, काही घटनांमधून शिकायला मिळेल. कदाचित पावडोचा वापर इतक्या स्वच्छपणे होईल की ते पुढच्या सर्व निवडणुकांसाठी आदर्श ठरेल. आणि कदाचित उलटही होऊ शकतं. दोन्ही शक्यता उघड्या आहेत. म्हणूनच ही कथा इथे संपत नाही. पावडो मशीनच्या या संपूर्ण वादातून आपण काय शिकतो हेच खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञानावर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्न नाही, तंत्रज्ञानाचा वापर कसा सुस्पष्ट, पारदर्शक आणि सर्वांना समजेल असा करायचा हा खरा प्रश्न आहे. आज इतकंच. पुढच्या विषयासोबत पुन्हा बोलूया. धन्यवाद.